नमस्कार, नगरसंघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उस्सल. कैलास सत्यार्थी चाइल्ड्स फाउंडेशन व सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित बचपन, सुरक्षित भारत, सुरक्षित ग्राम अभियान, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय व 30 जिल्हा परिषदच्या शाळा यांना कोविड-19 किटचे वाटप आज पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड आणि उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित बचपन, सुरक्षित भारत, सुरक्षित ग्राम अभियान, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय आणि 30 जिल्हा परिषद शाळा यांना कोविड-19 किट वितरण समारंभ अहमदनगर पंचायत समिती येथील हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडला. प्राथमिक स्वरूपात आरोग्य अधिकाऱ्यांना तसेच जिल्हा परिषद शाळांना हे वाटप करण्यात आले. जवळपास 1 लाख मास्क आरोग्य केंद्रास पोहोच करण्यात येणार आहे. यावेळी गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षण प्रसारक संस्था या संस्थांच्या माध्यमातून आपण कोविडसाठी आवश्यक जे साहित्य आहे त्याचं वाटप आज त्यांच्या मार्फतीने ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल प्रथमतः मी त्यांच्या आभारी आहे. आपण अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम या कोविडच्या कार्यकाळामध्ये घेतला आहे. आपण मागच्या 1-1.5 वर्षापासून त्या कोविडबद्दल सगळ्यांनाच आता माहिती आहे. त्याच्यामध्ये अनेकांचे वैयक्तिक पण नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती की आपण आता हे कार्यक्रम घेत असताना सुद्धा सर्व कोरोनाच्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम घेतो. आणि याच्यामध्ये अशा एखाद्या सामाजिक संस्थेने आपल्याला जर कोरोनाशी लढण्यासाठी अशा पद्धतीची मदत देणे हे खरोखरच स्वागतार्ह आणि खरोखरच खूप चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम आहे. तरी मी या संस्थेला खूप खूप धन्यवाद पण देते आणि शुभेच्छा पण देते की आपण आपलं काम हे अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवावं. आणि हे किट जे आपल्या अंगणवाडी स्तरावर किंवा PSCला किंवा शाळांना मिळणार आहे त्यांनी त्यात जे साहित्य आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा की जेणेकरून ज्यासाठी त्यांनी ते साहित्य आपल्याला पुरवलेलं आहे ते त्या घटकापर्यंत जाईल. माझी THO मॅडमला विनंती की आपण ते साहित्य बघून घ्यावं, कारण त्यातलं काही जे साहित्य आहे ते अंगणवाडी स्तरावर किंवा शाळेसाठी तितकंसं उपयोगी नाही किंवा आपल्याकडे ते तसंच पडून राहील. कारण नेब्युलायझर आहे, त्याच्यामध्ये PPE किट आहेत, ती PSCला जर गेली तर तिथं त्याचा उपयोग होईल. त्या पद्धतीने तुम्ही ते डिस्ट्रीब्युशन करून द्यावं. PPE किट शाळेत काही उपयोगी आपल्याला होणार नाही आहे. त्यामुळं किंवा ग्लुकोमीटर पण आहे प्रत्येक बॉक्समध्ये मी पाहिला, तो सुद्धा आपण जर PSC दिला तर त्याचा उपयोग होईल. त्यामुळं आपण त्या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन करून द्यावं. ज्या ठिकाणी ज्याची गरज आहे ते साहित्य त्या ठिकाणी जाईल आणि त्याचा योग्य पद्धतीने उपयोग होईल. ते जर आपण बघितलं तर निश्चितच हा उपक्रम यशस्वी होईल. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण मगाशी मी आपला जो विषय बोलले की आपल्याकडं आपण जर लहान मुलांच्या बाबतीत काम करत आहात तर आपल्याकडं दुर्धर आजारी बालकं आहेत. त्याचप्रमाणे सॅनमॅमची पण आपल्या तालुक्यामध्ये भिंगारमध्ये जर आपण बघितलं आपल्या जवळच्याच ब्लॉक ह्याच्यामध्ये तर तिथं जरा सॅनमॅमची बालकं जास्त आहे. त्यांच्यासाठी जर आपल्याला संस्थेच्या माध्यमातून काही करता आलं तर आपण निश्चितपणे करूया. त्यासाठी आपण पुढे बसून त्यामध्ये काही करता येईल ते बघूया आणि आपल्याला आपलं सहकार्य त्या उपक्रमासाठी आम्हाला निश्चित होईल अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. दोन्ही संस्थेने जे काम केलं, आज जे काम करत आहे किंवा आपल्याला जे किट्स वाटप होत आहे आपल्या तिन्ही विभागाला, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभागासाठी ते देत आहेत. तर ते खूप चांगला उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे आणि त्यांचा मला फॉलोअप आवडला. मागच्या आठवड्यात त्यांनी मला पत्र दिलं आणि लेट होत आहे थोडं हे असं त्यांनी प्रत्येक पॉईंटला आम्हाला हे दिलं, फॉलोअप दिला की आम्ही करतोय हे तुमचं या तुम्ही असं त्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत फॉलोअप घेतला व्यवस्थित आणि त्यांनी खूप सुंदर आपल्याला मदत केलेली आहे. या वस्तूंचं म्हणाल तर साहेबांनी जर सांगितलं दुसऱ्या लाटेत तर अतिशय तुटवडा आम्हाला जाणवला आणि सगळ्यांनीच म्हणजे जे आपल्या देशानेच किंवा महाराष्ट्र आणि जिल्ह्याने खूप वाईट प्रसंग आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे की प्रायव्हेट संस्था असो किंवा गव्हर्नमेंट सगळे बेड सॅच्युरेट झाले होते आणि कुणाला कुठेही जागा मिळत नव्हती. म्हणजे वेटिंगमुळे लोक जात होते ही परिस्थिती आली होती. कारण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी होतं आणि रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे एकतर मी या दोन्ही संस्थेंचे आभार मानते आणि त्याच्या व्यतिरिक्त मला जर तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायचं आहे इथे उपस्थित की अजूनही कोविड गेला नाही आहे, त्यामुळे हे काय साहित्य जे मिळतं आहे त्याचा खरंच वापर करा
आणि आपल्या वैयक्तिक जीवनात देखील मास्कचा वापर सोडू नका आणि सॅनिटायझेशन, हँड वॉशिंग हे अजूनही फॉलो करा आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. कारण मी जेव्हा इकडे तिकडे कुठे मार्केटमध्ये गेले किंवा कोणी मला भेटलं तर ते तोंडाचे मास्क काढूनच चाललेलं असतं बऱ्यापैकी, शॉपकीपर्स हे ते. तर मी सांगते तर ते एकदम कॅज्युअली होतात, गेलं कोविड असं लोकांचं झालेलं आहे. तर असं काही गेलं नाही आहे. अजूनही आपल्या बरीचशी लोकसंख्या वॅक्सिनेशन न घेतलेली आहे. जवळजवळ 40%, 35% म्हणू आपण, 35% लोक असे ज्यांनी अजून एकही डोस घेतलेला नाही आहे. आणि प्लस कोविडच्या सुद्धा म्हणजे ते ससेप्टिबल आहेत, बरोबर. म्हणजे तुम्ही लस घेतली नाही म्हणजे तुम्ही ससेप्टिबल म्हणजे हे आहात, तुम्हाला संसर्ग होऊ शकतो असे आहात. असे असलेले लोक एवढे आहेत आणि लोकसंख्येचं बघितलं प्रमाण तर ते कितीतरी लाखामध्ये प्रमाण येत आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी जरी सर्वांनी फॉलो करा, कोणी करत असेल कोणी नसेल करत, कारण ज्यांच्यावर वेळ आली त्यांनाच फक्त कोविड लाट काय होती पहिल्या दुसऱ्या लाटेत ज्यांच्यावर वेळ आली किंवा ज्यांनी हॉस्पिटल सेटअपमधून जवळून पाहिलं. बाकीचे कॅज्युअल असण्याचं कारण हेच आहे की त्यांनी ना हॉस्पिटल कधी बघितलं ना त्यांच्या जवळपास कोणी आजारी पडलं. पण लांबचे दूरचे नातेवाईकात सगळ्यांचं कोणी ना कोणी डेथ झालेली आहे या काळामध्ये. त्यामुळे हे जे नियम आहेत ते सर्वांनी फॉलो पाळावेत आणि ह्या किट्सचा योग्य वापर करा. साहेबांनी आम्हाला विनंती केली की लहान बालकांबद्दल ते काम करू इच्छितात, तर ते काम करताना कुठलीही अडचण येत असेल, कुठेही आरोग्य विभागाची मदत तुम्हाला पाहिजे असेल, मला कधीही फोन करा. तुम्हाला पूर्ण सहकार्य आरोग्य विभागामार्फत मिळेल. आम्हालाही पाहिजे की ते आमच्याकडे यावेत बालकं, आम्हीही त्यांचं जे काय असेल ते सोल्युशन नक्की करू आमच्या लेवलला जेवढं शक्य आहे तेवढं. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जसं व्हिडिओ मॅडमनी सांगितलं की ह्यातल्या काही वस्तू आहेत, ग्लुकोमीटर, नेब्युलायझर आणि PPE किट, हे शाळेला किंवा अंगणवाडीला गेलं तर त्यांना उपयोग होणार नाही. असं साहेबांना मी सांगते की काय वस्तू आम्हाला उपयोगी आहेत आणि काही इतरांना नाहीच ते मी सांगेल. चुकून जर गेलं तर तुमच्या कार्यक्षेत्रातल्या PSCला तुम्ही ते द्यावं. शाळेला आणि अंगणवाडी सेविकांना पण माझं हे सांगणं आहे. मागील कोरोना काळात ज्यावेळेस आरोग्यविषयक साहित्यांचा तुटवडा जाणवत होता त्यावेळेस सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मोठी मदत केली. कारण त्यावेळी ही मदत अतिशय मौल्यवान ठरली. त्यामुळे या सर्वांचे पंचायत समिती उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी आभार व्यक्त करत आज वाटण्यात आलेल्या किटचा योग्य वापर करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सभापती सुरेखा गुंड यांनी येणाऱ्या काळात लहान मुलांची काळजी घ्या असे आवाहन आरोग्य सेविका यांना केले आहे. सुभद्रा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने आयोजित नगर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोविडसाठी जी आपण काळजी घ्यायची त्याच्या काही वस्तूंचं किट वाटप आज नगर तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये संपन्न होत आहे. मागील वर्षापासून आपण कोविडला सामोरं जात असताना प्रशासनाबरोबर अनेक सामाजिक संस्था, काही खाजगी कंपन्या यांनी THO मॅडम आणि आम्ही सर्वजण एकत्र काम करत असताना खूप मदत झाली ह्या लोकांची. कारण बऱ्याचशा ठिकाणी प्रशासन हे कमी पडत होतं आणि प्रशासन ज्या ठिकाणी कमी पडायचं त्या ठिकाणी भरपूर दानशूर लोक आणि अशा प्रकारच्या संस्था पुढे येत होत्या. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चिचोंडी पाटील या ठिकाणी आपल्याला मागच्या वर्षी कोविड सेंटरसाठी कॉट्स कमी पडत होत्या, बेड कमी पडत होते आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनची पण अडचण असायची. आणि मग त्या ठिकाणी MIDC मध्ये होगनस नावाची कंपनी, THO मॅडम, व्हिडिओ त्यावेळेसचे सभापती आणि आम्ही सर्वजणांनी त्यांना विनंती केली की चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाला त्यांनी कॉटची त्याचबरोबर इतर साहित्याची मदत करावी. आणि त्या कंपनीने तात्काळ आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ती मदत केली. म्हणजे त्या ठिकाणी अशा खाजगी संस्थांना जी मदत केली आम्हाला, त्यामुळं आम्हाला जो प्रशासकीय विलंब होणार होता तो वाचला आणि जनतेला जास्तीत जास्त सुविधा कमी वेळेमध्ये देता आल्या. आणि गेल्या 2 वर्षामध्ये अशा प्रकारच्या सर्व संस्थांनी आम्हाला जी मदत केली ती खरं तर अत्यंत मौल्यवान अशी मदत आहे. आणि आज या ठिकाणी या दोन्ही संस्थांनी आम्हाला आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा असतील, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हे जे साहित्याचं वाटप करत आहे याचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत होणार. आता बहुतेक ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या वस्तूंचा तुटवडा असतो, वस्तूंचा अभाव असतो आणि त्या ठिकाणी मग ज्या वस्तू या पुरवल्या जातील त्या संबंधित शिक्षकांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना त्या पुरवल्या जातील. आता या ठिकाणी ग्लुकोमीटर आहे, पल्स ऑक्सिमीटर आहे,
आणि नेबुलायझर यासारख्या चांगल्या वस्तू की ज्या दवाखान्यामध्ये वापरल्या जातात त्या सुद्धा दिल्या जात आहेत. आरोग्य केंद्रामध्ये जर या वस्तूंची सुविधा निर्माण झाली तर त्या त्या गावांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा फायदा होईल. आणि या सर्व वस्तूंचा या कोविडच्या काळामध्ये आपण जो आम्हाला मदतीचा हात देत आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळणाऱ्या वस्तूचा आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणि योग्य तो विनियोग करावा अशीच आपणा सर्वांना एक विनंती करतो. या ठिकाणी या दोन्ही संस्थांनी आम्हाला बोलावलं, या वस्तूंचा वितरण समारंभ या पंचायत समिती सभागृहामध्ये पार पाडला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि श्रेणी स्कूलचे शिक्षिका आज जे वाटप केलं आपल्या संस्थेच्या मार्फत, आम्हाला त्या संस्थेवाल्यांनी 8 दिवसापूर्वीच विचारलं, आम्ही येत आहे, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर व्हा, आपल्याला किट वाटप करायचं आहे. त्यापैकी 60 किट होते. आम्ही गावं निवडले, शिक्षक शाळा निवडल्या तालुक्यातून. याआधी अंगणवाडी सेविकांना किट वाटप झाले नाही, शिक्षकांना पण नाही झाले. आपले PSC मार्फत आपल्या आशा सेविकांना किट वाटप झाले होते. म्हटलं त्यांना डबल किट होण्यापेक्षा आपल्या शाळाच निवडल्या जातील म्हणून हे किट वाटप आपलं चालू केलं. तसंच ह्या किटचा वापर आपण लहान मुलांना व्यवस्थित कोणी मार्गदर्शन करावे. 1ली ते 4थी पर्यंत आता आपलं लसीकरण म्हणजे वयोगट 18पर्यंतच, 18 पुढंच झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण लहान मुलांचा होता येईल तेवढी काळजी घ्यावी ही माझी सभागृहातर्फे आणि माझ्या पंचायत समितीच्या वतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करते. बाल कल्याण समिती म्हणजे एक बाल न्याय अधिनियम 2015 प्रमाणे याची नियुक्ती केली जाते. 0 ते 18 वर्षापर्यंत जे बालकांचे अधिकार असतात त्यांना जो न्याय देण्याचा अधिकार असतो तो बाल कल्याण समितीला असतो. याच्यामध्ये अनेक असे बालके असतात की जसं की पुढे सरने सांगितलं की बालविवाहाचं खूप सध्या प्रमाण वाढले. आणि आज जर तुम्ही बातमी वाचली, आज पाकिस्तानमध्ये 3 बालविवाह रोखले गेले. तर 3 बालविवाहामध्ये कमीत कमी एकूण 47 लोकांवरती गुन्हे दाखल झाले. आजच्या पेपरमध्ये बातमी वाचली तर ते खूप मोठं प्रमाण वाढत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये जे बालविवाह प्रतिबंधक कायदा असतो त्याच्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक समिती, त्याच्यामध्ये ग्रामसेवक हा त्याच्या अध्यक्ष असतात, सरपंच सदस्य असतात आणि नंतरून जे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका हे त्याचे सदस्य असतात. त्यांनी जर का पुढाकार घेतला तर आपले भरपूर बालविवाह अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण रोखू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी गोपनीयता असते ती खूप महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाचं काम आपण बाल कल्याण समिती मार्फत आपण करत असतो. चाइल्डलाईन जे अहमदनगर चाइल्डलाईन त्याचा 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही संपर्क साधला तर तुमचं कुठेही नाव घेतलं जात नाही. आणि चाइल्डलाईन ही तत्परतेने काम करणारी 24 तास सेवा देणारी ही हेल्पलाईन आहे लहान मुलांसाठी. ते तुम्ही त्याच्यावरती काम करायला खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मदत केली तर आपण बालविवाह रोखू शकतो. दुसरी गोष्ट आहे की पॉक्सो म्हणजे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण हा जो कायदा आहे त्याच्यावरती अनेक मुलींवरती अत्याचार होतात. जो तो पॉक्सो लागतो तर पॉक्सोमध्ये ज्या मुलींची मानसिकता असते ते बदलण्याचं काम बहुतेक संस्थांनी करायचं असतं. त्यामध्ये सर की पुढे जेव्हा सांगितली आम्हाला 100% भूमिका द्यावी बाल कल्याण समितीने आणि आम्ही प्रत्येकाने देत असतो कारण की आम्हाला ती गरज असते. कारण की त्यांची काउन्सिलिंग करणं, त्यांना मदत करणं आणि बालकांचे मनोधैर्य राखणे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्या बालकांसाठी जे पुढच्या असतात कंपन्सेशन म्हणजे जी विविध योजना असते जसं की मनोधैर्य योजना असते त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याच्यावरती केलं तर खूप चांगल्यापैकी मुलांच्या पण असं चांगल्यापैकी होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मानसिकता जी असते की कोणी पुढाकार घेऊन काम करते त्याच्यामध्ये. ज्याला वाटतं की प्रत्येकाने दुसऱ्याने काम करायला पाहिजे, दुसऱ्याने पुढाकार घ्यायला पाहिजे, स्वतः कोणी पुढाकार घेत नाही. त्याच्यामुळे ही खूप मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. बाल कल्याण समितीच्या वतीने तुम्हाला मी आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जाणीवपूर्वक बारीक लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. आपल्या गावामध्ये किती मुली आहेत, सध्या मुलींचं प्रमाण, गळतीचं प्रमाण किती आहे, जे मुली 10वीला होते ते 11वीला आहेत की नाही, जे मुली 11वी 12वीला आहेत की नाही ते तुम्ही पाहिलं पाहिजे. जर तुम्ही ते पाहिलं तर त्या मुलींच्या प्रमाणावरती आपण काम करू शकतो आणि असे बालविवाह आपण रोखू शकतो. यावेळी पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉक्टर दिलीप पवार आणि गट विकास अधिकारी रेश्मा होजगे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, गट शिक्षण अधिकारी रवींद्र कापरे, बाल कल्याण समिती सदस्य प्रवीण मुत्याल, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, संदीप गुंड, जीवा लगड, प्रसाद पवार यांच्यासह कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ यांचे पदाधिकारी, आरोग्य सेविका मोठ्या संख्येत उपस्थित होते. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.